Hello, dear friends. How are you? We are going to learn should, would, and used to in this lecture. We are also going to acquaint ourselves with helping verbs in this lecture. नमस्कार प्रिय मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण शूड, वूड व यूज टू शिकणार आहोत. त्याचबरोबर आपण हेल्पिंग व्हर्बची देखील ओळख करून घेणार आहोत. शूड अप्रत्यक्ष कथनात शालचा भूतकाळ. शी सेड टू मी आय शॅल गो टू आग्रा. शी टोल्ड मी दॅट शी शूड गो टू आग्रा. कर्तव्य अथवा आवश्यकता प्रतिपादन करण्यासाठी ही शूड लुक आफ्टर हिज फॅमिली. त्याने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायलाच हवी. ही शूडंट टेक ड्रिंक्स. त्याने दारू प्यायलाच नको. हाऊ आणि व्हाय ह्या प्रश्नार्थक शब्दांच्या जोडीने शूड येते. हाऊ शूड आय बेअर द इन्सल्ट. मी अपमान कसा सहन करावा. व्हाय शूड यू थिंक सो. तुला असे का वाटावे. अपेक्षा, संभव, शक्यता व्यक्त करण्यासाठी देखील शूडचा उपयोग करतात. ही शूड बी हिअर बाय नाऊ. यापूर्वीच तो यायला हवा होता. त्याने जी वेळ सांगितलेली होती ती होऊन गेल्यावर अथवा तो ज्या वेळेला नेहमी येतो ती वेळ होऊन गेल्यावर ह्या वाक्याचा उपयोग करता येईल. इच्छा व्यक्त करताना आय शूड लाईक टू बाय अ लिमोझिन कार. मला लिमोझिन कार खरेदी करायला आवडेल. अशा प्रकारच्या रचनेत आय लेंट हिम मनी सो दॅट ही शूड पे द फीज. त्याला फी भरता यावी म्हणून मी त्याला पैसे उसने दिले. वाक्यात उद्देश आहे. इफ आय शूड बी बिझी टुमॉरो आय वोंट अटेंड द वेडिंग. मी जर उद्या कामात व्यस्त असलो तर पार्टीला उपस्थित राहणार नाही. वाक्यात इफच्या जोडीने. शूड यू गेट अ जॉब युअर पेरेंट्स विल बी हॅपी. तुला जर नोकरी मिळाली तर तुझ्या आईवडिलांना आनंद होईल. वाक्यात इफ नसताना. ही शूड बी स्कोल्डेड रादर दॅन प्रेज्ड. त्याची स्तुती करण्याच्या ऐवजी त्याची चांगली खरडपट्टी काढायला हवी. रादर दॅन बीइंग प्रेज्ड ही शूड बी स्कोल्डेड. त्याची स्तुती करण्याच्या ऐवजी त्याची चांगली खरडपट्टी काढायला हवी. वूड अप्रत्यक्ष कथनात विलचा भूतकाळ. शी सेड टू मी आय विल गो टू आग्रा. शी टोल्ड मी दॅट शी वूड गो टू आग्रा. विनंती वा सूचना करताना वूडचा उपयोग केल्यास ती अधिक आर्जवयुक्त होते. वूड यू प्लीज साइन हिअर. कृपया येथे सही करता का. नोंद घ्या. वाक्यात प्लीजसुद्धा आहे. भूतकाळात इच्छाशक्तीशी संबंधित असलेली गोष्ट सरावाने घडत असेल व वाक्यात डेली इत्यादीसारखा कालवाचक शब्द असेल तर यूज टूच्या जागी वूड वापरता येतो. एव्हरी डे शी वूड सिट ॲट द विंडो अँड वेट फॉर हिम. दररोज ती खिडकीशी बसून त्याची वाट पाहत असे. परंतु पुढील प्रकारच्या वाक्यात यूज टूच्या जागी वूड वापरता येणार नाही. आय यूज टू सफर फ्रॉम कोल्ड इन विंटर.
हिवाळ्यात मला थंडीचा त्रास होत असे. हे वाक्य नक्कीच इच्छाशक्तीशी संबंधित नाही. कोणालाच थंडीचा त्रास व्हावा असे वाटत नसेल. अशा प्रकारच्या रचनेत इफ यू हॅड टोल्ड मी आय वूड हॅव वेटेड फॉर यू. जर तू मला सांगितले असतेस तर मी तुझी वाट बघितली असती. आय वूड रादर हॅव अ पीस ऑफ केक दॅन अ स्लाइस ऑफ ब्रेड. मला ब्रेडच्या तुकड्यापेक्षा केकचा तुकडा घेणे आवडेल. कार्यकारण संबंध असेल तर रचना अशी असते. आय वूड टीअर ऑफ हिज चेक रादर दॅन लूज हिज फ्रेंडशिप. त्याची मैत्री गमावण्यापेक्षा मी त्याचा चेक फाडून टाकणे पसंत करीन. रादर दॅन लूजिंग हिज फ्रेंडशिप आय वूड टीअर ऑफ द चेक. त्याची मैत्री गमावण्यापेक्षा मी त्याचा चेक फाडून टाकणे पसंत करीन. यूज टू करायचो, करत असे. बी यूज टू ची सवय असणे. महत्त्वाचे, बी यूज टूच्या आधी सहाय्यक क्रियापद असेल तर नंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला ING लावावे. वाक्यात फक्त एकच क्रियापद असल्यास क्रियापदाचे पहिले रूप वापरावे. जसे आय यूज टू लिव्ह, मी राहत असे. परंतु आय एम यूज टू लिव्हिंग, मला राहण्याची सवय आहे. आय एम यूज टू हार्डवर्क, मला कठोर परिश्रम करण्याची सवय आहे. आय एम यूज टू वर्क हार्ड रॉंग. आय एम यूज टू वर्किंग हार्ड, मला कठोर परिश्रम करण्याची सवय आहे. सम मोर सेंटेन्सेस, आणखी काही वाक्ये. द टीचर्स यूज टू बी रिस्पेक्टेबल बिफोर. शिक्षक आधी आदरणीय असायचे. आय एम यूज टू पुणे ट्रॅफिक, मला पुण्याच्या वाहतुकीची सवय आहे. आय एम नॉट यूज टू मुंबई ट्रॅफिक, मला मुंबईच्या वाहतुकीची सवय नाही. आय एम यूज टू लिव्हिंग इन द सिटी, मला शहरात राहण्याची सवय आहे. आय एम नॉट यूज टू लिव्हिंग इन द विलेज, मला खेड्यात राहण्याची सवय नाही. आय वॉज यूज टू लिव्हिंग इन द सिटी, मला शहरात राहण्याची सवय होती. आय वॉजंट यूज टू लिव्हिंग इन द विलेज, मला खेड्यात राहण्याची सवय नव्हती. आय विल बी यूज टू मुंबई ट्रॅफिक, मला मुंबईच्या वाहतुकीची सवय होईल. आय वोंट बी यूज टू दिल्ली ट्रॅफिक, मला दिल्लीच्या वाहतुकीची सवय होणार नाही. आय विल बी यूज टू लिव्हिंग इन चेन्नई, मला चेन्नईत राहण्याची सवय होईल. आय वोंट बी यूज टू लिव्हिंग इन कलकत्ता, मला कलकत्त्यात राहण्याची सवय होणार नाही. हेल्पिंग व्हर्ब्स, ऑक्झिलिअरीज, स्पेशियल व्हर्ब्स, सहाय्यकारी क्रियापदे. डू, व्हेअर डू यू लिव्ह, तू कोठे राहतोस. डज, शी डझंट लाईक कॉफी, तिला कॉफी आवडत नाही. डीड, व्हेन डीड यू कम, तू केव्हा आलास. इज, ही इज डिलिव्हरिंग अ लेक्चर, तो व्याख्यान देत आहे. आर, दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. एम, आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आहे. वॉज, शी वॉज रीडिंग अ नॉव्हेल, ती कादंबरी वाचत
होती. वेअर वी वेअर वॉचिंग टेलिव्हिजन, आम्ही टी व्ही बघत होतो. हॅज ही हॅज बीन सॉल्विंग मॅथमॅटिकल एक्झाम्पल्स, तो गणिताची उदाहरणे सोडवत आहे. हॅव दे हॅव बीन ऑर्ग्युईंग, ते युक्तिवाद करत आहेत. हॅड आय हॅड इन्फॉर्म्ड हिम, मी त्याला कळवलेलं होतं. विल ही विल गेट प्रमोशन, ही विल बी प्रमोटेड, त्याला बढती मिळेल, त्याला पदोन्नती मिळेल. शाल वी शाल अटेंड वेडिंग, आम्ही लग्न समारंभाला उपस्थित राहू. ही 13 सहाय्यकारी क्रियापदे साधारणपणे जे 12 काळ आहेत त्यांच्यामध्ये वापरली जातात. त्यातील काही क्रियापदे खरं म्हणजे विल आणि शाल वगळता इतर सर्व वाक्यातील मुख्य क्रियापदे म्हणूनही वापरली जातात. ती अशा प्रकारे: डू व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस. डज अनिता डज लॉट ऑफ वर्क एव्हरी डे, अनिता दररोज भरपूर काम करते. डीड हू डीड इट, ते कोणी केले. इज व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे. आर दे आर प्लेयर्स, ते खेळाडू आहेत. एम आय एम ए स्टुडंट, मी एक विद्यार्थी आहे. वॉज आय वॉज व्हेरी बिझी इन द वर्क, मी कामात खूपच व्यस्त होतो. वेअर वी वेअर हॅपी, आम्ही आनंदी होतो. हॅज ही हॅज अ कार, त्याच्याकडे कार आहे. हॅव आय हॅव ए लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप आहे. हॅड आय हॅड ए स्कूटर, माझ्याकडे एक स्कूटर होती. विल आणि शाल हे कधीही मुख्य क्रियापद म्हणून वापरले जात नाहीत. वूड आय वूड हॅव वेटेड फॉर यू, मी तुझी वाट बघितली असती. शूड यू शूड हॅव कंप्लेंड, तू तक्रार करायला हवी होतीस. कॅन आय कॅन रन 10 miles, मी 10 मैल पळू शकतो. कुड ही कुडंट कंप्लीट द रेस, तो शर्यत पूर्ण करू शकला नाही. मे आय मे गो ॲब्रॉड, मी कदाचित परदेशी जाईन. माईट कल्पेश माईट हॅव रिच्ड बँगलोर, कल्पेश कदाचित बंगलोरला पोहोचला असेल. मस्ट स्टुडंट्स मस्ट ओबे देअर टीचर्स, विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळायलाच हवी. ऑट टू यू ऑट टू सी शोले, तू शोले बघायला हवास. नीड ॲज लॉंग ॲज आय एम हिअर यू नीडंट वरी अबाउट एनिथिंग, जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत तुला कसलीही काळजी करण्याची गरज नाही. डेअर यू डेअरंट नीड टू से सो, तुला असं बोलण्याचं धाडस करण्याची गरज नाही. यूज टू आय एम यूज टू वर्किंग हार्ड, मला कठीण परिश्रम करण्याची सवय आहे. आय एम यूज टू हार्ड वर्क, मला कठीण परिश्रम करण्याची सवय आहे. यातील 2 क्रियापदे वाक्यातील मुख्य क्रियापदे म्हणूनही वापरली जातात. ती अशा प्रकारे: नीड आय नीड टू सी हर टुडे, मला आज तिला भेटणं गरजेचं आहे. डेअर ही डेअर्ड टू इन्व्हेस्ट,
सम मनी इन बिझनेस. त्याने धंद्यात काही पैसे गुंतवण्याचं धाडस केलं. इथे डेअरचा उपयोग चांगल्या अर्थाने केलेला आहे. डेअर. ही डेअर्ड टू पुट बिफोर हर मॅरेज प्रपोजल अगेन दो शी हॅड डिक्लाइंड अर्लियर. तिने आधी नकार दिला असताना देखील त्याने तिच्यासमोर परत लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याचं धाडस केलं. इथे डेअरचा उपयोग वाईट अर्थाने केलेला आहे. वाक्यात शाल, विल, डू, डीड, डज, मे, मस्ट, ऑट टू, कॅन, कुड, वूड, शूड ही सहाय्यकारी क्रियापदे आली की क्रियापदाचे मूळ रूप वापरावे. भूतकाळ किंवा धातुसाधित वापरू नये. शाल. आय शाल गो टू दिल्ली टुमारो. मी उद्या दिल्लीला जाईन. विल. शी विल हॅव टू वर्क हार्ड. तिला कठोर परिश्रम करावे लागतील. डू. डू यू लाईक मँगोज. तुला आंबे आवडतात का? डीड. ही डिडंट अटेंड द मीटिंग. तो बैठकीला उपस्थित राहिला नाही. डज. ही डझंट नो एनिथिंग अबाउट केमिस्ट्री. त्याला रसायनशास्त्राबद्दल काहीही माहिती नाही. मे. आय मे गो टू श्रीनगर इन समर. मी उन्हाळ्यात कदाचित श्रीनगरला जाईन. मस्ट. यू मस्ट एक्झरसाइज एव्हरी डे. तू रोज व्यायाम करायला हवास. ऑट टू. वी ऑट टू रिस्पेक्ट अवर एल्डर्स. आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करायला हवा. कॅन. ही कॅन ड्राईव्ह अ कार. तो कार चालवू शकतो. कुड. आय कुड कंप्लीट द वर्क ऑन टाईम. मी काम वेळेवर पूर्ण करू शकलो. वूड. आय वूड लाईक टू पब्लिश अ बुक ऑन धिस सब्जेक्ट. मला ह्या विषयावर एक पुस्तक प्रसिद्ध करणे आवडेल. शूड. शूड आय शट द विंडो. मी खिडकी बंद करू का? प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर अँड व्हिजिट speaknet.in. कृपया लाईक, सबस्क्राईब व शेअर करा आणि वेबसाईट बघा. थँक्यू. हॅव अ वंडरफुल टाईम.